तिचा नवरा खरंच नपुसक होता का? आलिशान मांडव पाडाच्या दाराशी सजला होता. सनईचे उघडे मंद स्वरात वाजत होते. दारावर हार तोरणं लावली जात होती. सगळीकडे घाई गडबड चालू होती. आहेर चढवायचे चालू होते. पै पाहुणे काही आले होते, काही येत होते. मांडवासमोरच्या रोडवर मोठमोठ्या गाड्यांनी गर्दी केली होती. वरबाप सगळ्यांची सरबराई करण्यात मग्न होते. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. मोठ्या गाडीतून पांढऱ्या कडक खादी कपड्यातले पुढारी येत होते. फटाक्यांच्या लढीने अख्ख्या आसपासचा परिसर दणाणत होता. मंडपातील स्टेजला गुलाबाने सुशोभित केलं होतं. कारंजामधून रंगीबिरंगी फवारे उडत होते. सगळीकडे लखलखाट होता. अहो, कारणच तसं होतं. एका मोठ्या नेत्याच्या मुलीचं लग्न होतं. एकुलती एक मुलगी लाडकी, म्हणजे तिचा शब्द घरात अमान्य होणं अशक्यच नाही. अशी ती स्वरूपा, नावाप्रमाणे सुस्वरूप. तिचंच आज लग्न होतं. मुलाकडील मंडळी पण भरपूर नावाजलेली होती. मुलगाही देखणाच. थोड्याच वेळात नवरदेव घोड्यावरून येताना दिसला. मस्त रुबाबदार म्हणून तर स्वरूपाची पहिली पसंती होती त्याला. एकाच कॉलेजमध्ये होते दोघे. घरचे पण सगळे चांगलेच होते, म्हणून सगळं जुळून आलं होतं. नवरदेवासमोर 25शीतला तरुण अगदी बेभान होऊन नाचत होता. कसलीच शुद्ध नव्हती त्याला. धुमधडक्यात लग्न पार पडलं. मोठ्या घरचं लग्न म्हणजे थाटामाटाला कमीच नाही. पाहुणे मानपान घेऊन निघाले. थोड्याच वेळात नवरीची पाठवणी होणार होती. आलिशान गाडी गुलाबांनी सजवली होती. नवरदेव नवरी गाडीत बसले. हळूहळू गाडी मंडपाच्या गेटवर आली. सगळेच आनंदाश्रू स्वरूपाची पाठवणी करत होते. सगळ्यांना निरोप देऊन गाडी निघाली. सगळे परत फिरले. घरचे सगळेच आनंदात होते. घरी सगळं शांत वाटत होतं. नवरीला पाठवणी करून तासभर झाले असतील तोवर फोन वाजला. नोकराने फोन उचलला, पण कानाला लावून तसाच उभा होता. काही बोलेना म्हणून स्वरूपाच्या बाबांनी फोन घेतला. समोरून अनोळखी व्यक्ती बोलत होती. तुमच्या लग्नाच्या गाडीला अपघात झाला आहे. तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या. काही कळायच्या आत फोन कट झाला. स्वरूपाचे बाबा भानावर आले. गाडी काढारी म्हणून घाईतच गाडीत बसले. मागोमाग अहो काय झालं म्हणत आई पण गाडीत बसली. गाडी हॉस्पिटलच्या दिशेने घ्यायला सांगितली. थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोहोचले. स्वरूपा बेशुद्ध होती. हॉस्पिटलमध्ये सांगण्यात आले 2 जण अपघातात गेले. स्वरूपाचे आई बाबा तिकडेच अंगणात त्राण नसल्यासारखे बसले. नवरदेवाकडचे तोपर्यंत सगळे पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना सांगितले नवरा मुलगा आणि ड्रायव्हर अपघातात जागीच गेले. कुणाला काही सुचत नव्हते. दोन्ही मयत घरच्यांच्या स्वाधीन केले. तसं घरच्यांनी एकच आक्रोश केला. मुलाच्या आईनं सगळा आरोप स्वरूपावर लावला. तुमची स्वरूपा अपशकुनी म्हणून आमच्या मुलाचा घात झाला. तिला आता आमच्या घरी जागा नाही. स्वरूपाच्या आई बाबांनी खूप समजावलं, पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्वरूपाला 2 दिवसात डिस्चार्ज मिळाला. आईने विश्वासात घेऊन सगळं सांगितले. आभाळ कोसळल्यासारखे स्वरूपा रडू लागली. ज्या मुलाशी लग्न केले होते त्याच्याशिवाय तिने दुसऱ्या कोणाचा विचार कधी केला नव्हता. आई वडिलांना तर तिच्या आयुष्यातला अंधार समोर दिसत होता. थोड्या दिवसात स्वरूपाचे मामा तिला घ्यायला आले. गावी घेऊन गेल्यावर तिला थोडं बरं वाटेल म्हणून. कॉलेजमध्ये असताना पण स्वरूपा मामाकडे सुट्टीत जात असे. तिला गावाकडचं सगळं खूप आवडायचं, म्हणून तिला मामा घ्यायला आले. त्याच गावात लग्ना अगोदर सुट्टीत स्वरूपा बऱ्याच दिवसासाठी गेली होती. गाव होतंच तसं, म्हणजे अगदी रमणीय ठिकाण. मामा पण राजकारणी होता, घराणा सुशिक्षित. तेव्हा स्वरूपा गावी फिरायला गेली होती मामाकडे एक तरुण यायचा. कुणाच्या गावात काही पण समस्या असल्या की मामाच्या मदतीने त्या सोडवत असे. येण्यामुळे स्वरूपा आणि त्या तरुणाची चांगली ओळख झाली. सारंग त्याचे नाव होते. त्याचे वडील बऱ्याच वर्षापूर्वी वारले होते. आई आणि तो असे दोघेच. वय 25, रंगानं सावळा, घरी चांगली बागायत जमीन. तोही पदवीधर होता, पण समाज सेवेची वेळ असल्यामुळे नोकरी कधी विचार केला नाही. घरची शेती करायचा, गावच्या समस्या सोडायच्या, गावातील अडले नडलेची काम करून द्यायची. सगळ्या गावचा तो लाडका होता. सारंगला सगळे प्रेमाने रंगाच म्हणत. स्वरूपाची रंगाशी ओळख झाली. गावातील रम्य ठिकाण दाखवले. फेरफटका स्वरूपाचा रंगासोबतच होई. मनानं रंगा खूप चांगला होता. स्वरूपा बऱ्याच दिवस होती गावी. त्यात दोघांची चांगली मैत्री झाली. रंगा होताच एवढा चांगला की यांच्या मैत्रीवर कधी कुणी चुकीचा विचार सुद्धा करू शकत नव्हते. दोघे जास्त वेळ सोबतच असायचे. नदीवर, शेतावर स्वरूपा रंगासोबत जायची. पवित्र मैत्री होती त्यांची. पण नंतर रंगाला तिच्याबद्दल वेगळं काहीतरी वाटू लागलं.
हे प्रेम तर नाही ना? रंगा स्वतःशीच विचार करू लागला. असं होणं शक्य नाही. स्वरूपा शहरातील परी, मी तिच्या कोणत्याच अपेक्षेत बसणार नाही. पण मन मानायला तयार नव्हतं. एक दिवस सारंगने विचार केला, बोलून बघू तिच्या काय मनात आहे ते तर समजेल. दुसऱ्या दिवशी दोघे फिरत फिरत नदी किनारी गेले. मनाला धीर देत रंगानं विषय काढला. स्वरूपा, तुझे प्रेम, लग्न याविषयी तुझं मत काय? त्यावर स्वरूपा म्हणाली, का रे, तू का कोणाच्या प्रेमात पडलास की काय? अगं तसं नाही, सहज विचारलं. त्यावर ती हसून म्हणाली, माझ्या स्वप्नातला राजकुमार मी निवडलाय. शिकलेला, देखणा, समंजस, खूप स्मार्ट आहे रे तो. सारंगला वाटलं की त्याच्याबद्दल बोलत असावी, पण नंतर ती म्हणाली, आम्ही कॉलेजमध्ये सोबतच आहोत. हे ऐकल्यावर सारंगला काय बोलावं तेच कळेना. डोळे डबडबून आले. तसाच परत फिरला. मागे स्वरूपा हाक देत होती, पण सरळ हरवल्यासारखा तो निघाला होता. त्यानंतर तो स्वरूपाला भेटलाच नाही. स्वरूपाचे लग्न जमले तेव्हा खास मित्र म्हणून स्वरूपाने स्वतः येऊन त्याला आमंत्रण दिले होते. तोही लग्नाला गेला. तोच तो नवरदेवापुढे बेभान होऊन नाचत होता. पण लग्न लागले तसं तो निघून आलेला. पुढे स्वरूपाच्या आयुष्यात काय झाले याची कल्पना सुद्धा नव्हती त्याला. मामाकडे जाऊन राहिलीशी तर विसरणे शक्य नाही, पण थोडं बरं वाटेल असं सगळेच म्हणत होते. स्वरूपा मामा सोबत निघाली. गावी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सारंग मामाकडे कामानिमित्त आला. त्याला स्वरूपा दिसली. तो तिथे कशी? तू इथे कशी? तुझं तर लग्न होऊन काहीच दिवस झालेत ना? मग ती काहीच बोलत नव्हती. नंतर मामाने सारंगला सगळी हकीकत सांगितली. स्वरूपाचं काय होऊन बसलं हे. रंगा खूप दुःखी झाला, पण स्वरूपाला या दुःखातून बाहेर काढून गरजेचे आहे असं रंगा मामाला म्हणाला. त्यावर मामा म्हणाले, तू तिचा चांगला मित्र आहेस, आता तूच बघ काय करायचे ते. आता रंगा स्वरूपाला बाहेर घेऊन जाण्यासाठी रोज जाऊ लागला. बाहेर पडलीस तर थोडं मनाला बरं वाटेल. तो खूप समजवायचा. ती निघायची कुठेतरी त्याच्यासोबत, पण कुठेही गेली तरी झालेल्या अपघाताचाच विषय असायचा. नवऱ्याबद्दल भरभरून बोलायची. त्याला विसरणे शक्य नाही हे खूप वेळा बोलायची. हिच्यासाठी काय करू म्हणजे हिचं दुःख कमी होईल असं रंगाला वाटे. थोड्या दिवसात गावात चर्चा सुरू झाली. लग्नाच्या दिवशीच नवरा मेला, अपशकुनी मुलगी आहे. बरेच महिने ती गावी राहिली, पण गावात काही बाई ऐकू येऊ लागलं तिच्याबद्दल. तिनं आई बाबाकडे जाण्याचा निर्णय घेतला. रंगानं खूप समजावलं नकोस जाऊ म्हणून, पण ती निघाली. ती गेल्यावर सारंग मामाकडे कधीतरी येऊ लागला. आला तरी बोलत नसे. काही बोलायचं झालं तर स्वरूपाबद्दलच असायचं. गावात पण उदास राहायचा. त्याला एकच विचार असायचा, स्वरूपाच्या पुढच्या आयुष्याचं काय? एक दिवस मामाकडे स्वरूपाची चौकशी करत होता. तेवढ्यात मामा म्हणाले, सारंग, मी काही बोलू तर तुला राग नाही न येणार? असं का विचारता मामा? बोला ना, मला नाही येणार राग. तुझी आणि स्वरूपाची खूप चांगली मैत्री आहे. तू तिची किती काळजी करायचा हे मी स्वतः पाहिलंय. तिच्यासाठी तू काही पण करायला तयार असायचा, पण तिचं नशीब फुटकं म्हणून तिच्या बाबतीत असं घडलं. पण मला वाटतं तिला दुःखातून तूच बाहेर काढू शकतोस. मी काय करू शकतो मामा सांगा? तिचं दुःख कमी होणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मामा, लग्न करशील स्वरूपाशी? अहो मामा, तुम्ही काय बोलताय? तिच्या आयुष्यात काय घडलं आहे आणि मी तिला लग्नाचं बोलू? तू तयार असशील तर मी तिच्या आई बाबांशी बोलतो. ते नाही म्हणणार नाही. हो मामा, ते सगळं ठीक आहे. मी तयार असलो तरी स्वरूपाची मानसिकता हवी ना. आपण तिला समजावू. अख्खं आयुष्य असंच कसं काढेल ती? सगळ्यांनी समजवलं तर ऐकेल ती. बरं, तुम्ही म्हणाल तर बघू, प्रयत्न करून. सारंग तिथून निघाला. घरी जाऊन आईला सगळं सांगितलं. आई लग्नाला तयार नव्हती. आई म्हणाली, रंगा, तू मला एकुलता एक आणि त्यात तू विधवेशी लग्न करणार हे मी नाही होऊ देणार. मग सारंगने आईला सांगितले, मी स्वरूपावर अगोदरपासून प्रेम करतो. मग मी तिच्यावर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करण्यात काय चूक? आणि राहिला तिच्या लग्नाचा प्रश्न, पण आई, अक्षता पडल्याने कुणी अपवित्र किंवा अपशकुनी होत नाही ना. आईने पण विचार केला. मुलाच्या प्रेमाखातर तयार झाली. मामा आणि सारंग दोन्ही स्वरूपाच्या आई बाबांना भेटले. मामाने सारंगबद्दल सगळं त्यांना सांगितलं. तो किती गुणी आहे, कर्तबगार आहे आणि स्वरूपाला सुखी ठेवेल हे सर्व मामांनी सांगितले. 2 दिवस विचार करून ते लग्नाला तयार झाले. पहिली घटना घडून जवळजवळ वर्ष होत आलेलं. मग स्वरूपाला विश्वासात घेऊन लग्नासाठी विषय काढला. ती खूप चिडली. मग खूप सगळ्यांनी तिला समजवलं. स्वरूपा लग्नाला तयार झाली. लग्ना अगोदर तिने सारंगला भेटायला बोलावले. तो लगेच आला.
तिने सारंगला लग्नाला तयार असल्याचे सांगितले. सारंगचा आनंद गगनात मावेना, पण तिने त्याला अट घातली. मी लग्न तुझ्याशी करते, पण माझं प्रेम होतं त्याला मी विसरू शकत नाही. मी जीव असेपर्यंत त्याचीच असेन. तुला अट मान्य असेल तर माझ्याशी लग्न कर, नाहीतर माझा विचार सोडून दे. सारंग थोडा वेळ विचार करतो. काहीही असो, पण माझं प्रेम तर आयुष्यभर माझ्यासोबत राहील. तो स्वरूपाची अट मान्य आहे म्हणून सांगतो. ती त्याच्याकडून तसं वचन घेते. तोही तिच्यासाठी वचन देऊन तयार होतो. दोन्हीकडचे 4 पै पाहुणे बोलावून मंदिरात लग्न होते. स्वरूपाला घेऊन सारंग गावी येतो. नवी नवरी म्हणून आई सगळे रीतिरिवाज करते. सगळं आनंदित असतं. स्वरूपा पण गावच्या वातावरणात मिसळून जाते. पण दोघेही दिलं घेतलेलं वचन पाळत असतात. महिने जातात. मग आजूबाजूला कुजबूज चालू होते. सारंगला जोडीची मुलं चिडू लागतात. गुड न्यूज कधी देणार म्हणून. घरी आई पण सारखा विषय काढू लागते. सगळ्यांना काय उत्तर द्यावे हे सारंगला कळत नाही. एक दिवस आई सारंगला म्हणते, तालुक्याला दोघे जा, मोठ्या डॉक्टरला भेटून तपासणी करून या. काय करावे काहीच कळत नव्हते. दोघे घरातून निघाले. काय करावे याच विचारातच दिवस तालुक्यात घालवला. आईला तरी खरं सांगावं म्हणून परत फिरले दोघे. घरी आल्यावर आईनं विचारले, काय म्हणाले डॉक्टर? असं काहीच सांगितलं नाही असं बोलून स्वरूपा आत निघून गेली. काहीतरी वेगळंच कारण आहे हे आईच्या लक्षात आलं होतं. तिने सारंगला विचारलं. तसं तो म्हणाला, आई काय घाई आहे, होईल की नंतर? आईने सारंगचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. म्हणाली, माझी शपथ घेऊन सांग, काय प्रकार आहे तो? दुसरा पर्याय शिल्लक नव्हता सारंगकडे. त्याने स्वरूपाला दिलेल्या वचनाबद्दल सर्व सांगितले. आईला ऐकून धक्का बसला. आई जमिनीवर कोसळली. आईला शब्द बोलवत नव्हता. तेवढ्यातून पण आई म्हणाली, असं राहिलं तर रंगा लोक तुला नपुसक म्हणतील. आईला श्वास घेता येत नव्हता. स्वरूपा पाणी घेऊन धावत आली. आई बेशुद्ध पडली होती. सारंगने उचलून आईला गाडीत ठेवलं. सोबत स्वरूपा होतीच. हॉस्पिटलला नेले, पण काहीच उपयोग झाला नाही. आईचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. सारंगवर आभाळ कोसळलं. आईचा अंत्यविधी झाला, पण जाताना आई बोललेलं लक्षात होतं, तुला लोक नपुसक म्हणतील. आणि सारंग आता स्वरूपाच्या प्रेमापायी कुणी विचारले असता तो स्वतःला नपुसक असल्याचं सांगतो. स्वरूपाला एखाद्या परीप्रमाणे जपतो. जगात नसलेल्या प्रेमाची ती स्वप्न पाहते आणि समोर असणाऱ्या खऱ्या प्रेमाच्या स्वप्नात तो गुंग असतो. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.